पण पाहतोय सांगोल्यात शिंदे सेनेचे उमेदवार आनंद माने विजयी झालेत। शहाजी बापू पाटलांचा उमेदवार विजयी झालेला आहे, माने विजयी झालेले आहेत। शिंदे सेनेचे उमेदवार आनंद माने हे विजयी झाल्याचं पाहायला मिळत आहे। सांगोल्यातली बातमी आहे श्रद्धा। बरोबर, नक्कीच शेकाप भाजपला धक्का बसलाय सांगोल्यात, कारण शिंदे सेनेचे उमेदवार आनंद माने इथे विजयी ठरलेले आहेत। शहाजी बापू पाटलांचा उमेदवार सांगोल्यात विजयी ठरलेला आपण बघतोय। आनंद माने हे शिंदे सेनेचे उमेदवार नाव कोरलंय, विजयाचा तिलक लगावलेला आहे। सांगोल्यामध्ये शेकाप आणि भाजपला धक्का बसलाय, कारण या ठिकाणी शिंदेचे उमेदवार माने विजयी झाले, तर शिंदे आणि भाजप युती या ठिकाणी झाली नव्हती। मात्र आता इथे भाजपला धक्का बसलाय आणि शिंदेचे आनंद माने विजयावर नाव कोरून आलेले आहेत। बरोबर, सांगोल्यात आपण बघतोय शेकाप आणि भाजपला यामुळे मोठा धक्का बसलाय, कारण शिंदे सेनेचे उमेदवार आनंद माने विजयी झालेत। एनसीपी अजित पवार गटाचे 21 जागा आलेल्या पाहायला मिळतात आपल्याला। आपण आकडेवारी पाहतोय कोणत्या पक्षाला किती जागा आलेल्या आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला 21 जागा मिळालेल्या आहेत आतापर्यंत, पण कुठल्या गटाला किती जागा मिळाल्यात हे पाहतोय तर शिवसेना शिंदे गटाला 49 जागा असल्याचं पाहायला मिळतंय। शिंदे गटांचा डंका नक्कीच वाजतोय, कारण त्यांनी 49 जागांवर आतापर्यंत नाव कोरलेलं आहे। तर भाजपला 118 जागा, म्हणजे सर्वाधिक जागा आतापर्यंत भाजपला मिळालेल्या आहेत। फडणवीसांनी खरं तर मोठं काम केलंय, कारण 118 जागा कमावून आणणं भाजपला शक्य झालंय। काही ठिकाणी युती झाली नव्हती, मात्र आता या ठिकाणी काँग्रेसला 36 जागा पाहायला मिळत आहेत। काँग्रेसने सुद्धा 36 जागा आणण्यात यश मिळवलंय। काँग्रेसला 36 जागा आतापर्यंत मिळालेल्या आहेत। सर्वाधिक जागा भाजपनं विजयी मिळालेल्या आहेत आणि भाजप नंतर आता आपण पाहतोय शरद पवार गटाला केवळ 11च जागा सुटलेल्या आहेत। खरं तर आपण पाहतोय मोठी बातमी आहे, शरद पवार गटाला केवळ 11 जागा सुटल्याचं पाहायला मिळत आहे। काँग्रेसपेक्षाही कमी जागा